सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 140 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुन ऑफिसला निघाला होता आणि तन्वीने अर्जुनला मिठी मारली होती. ती रोज तो ऑफिसला निघाला की झोपलेली असायची आणि आज तो तिला म्हणाला, तनू आज शाम को कुछ मीठा हो जाए. ती लाजली आणि खाली बघू लागली. तिला असं खूप दिवसातून लाजताना त्यानं पाहिलं आणि आता त्यानं तिच्या कमरेत हात टाकले. तशीच तिला जवळ ओढत म्हणाला, ओ माय गॉड, हाव स्वीट ऑफ यू डिअर. अगं किती क्यूट लाजतेस तू. असं म्हणून त्यानं तिच्या कानावरून एक बोट फिरवत तेच बोट तिच्या ओठांकडे आणलं आणि ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाला, तनू आय वॉन्ट यू बेबी, डोंट बी डिसअपॉइंट मी टुडे. तनू आज तू मला हवी आहेस, आज मला निराश करू नकोस. आणि ती म्हणाली, अर्जुन मी असं कधी केलं आहे का, पण तो आहे ना आता. असं म्हणत तिनं बेडवर झोपलेल्या बेबीकडे इशारा केला. तसं बेबीला एकटं बेडवर पाहून तो म्हणाला, तनू अगं त्याला बेडवर एकट्याला सोडू नकोस, तो खाली पडला तर. तन्वी म्हणाली, अरे त्याला हलता कुठे येतंय, अजून काही महिने तरी तो एकाच जागी असणार आहे आणि जेव्हा धावायला लागेल ना इकडे तिकडे मग खरं टेन्शन येईल. आणि अर्जुन हसून म्हणाला, बट तनू छोटू टायगर इज व्हेरी क्यूट, खूप छान आहे तो, आय जस्ट लव्ह हिम. ती हसून म्हणाली, येस अर्जुन, आय ऑल्सो लव्ह हिम अँड आय लव्ह यू टू बेबी. तो अगदी तुझ्यासारखा आहे, सेम टू सेम, म्हणून तो मला खूप जास्त आवडतो. बघ ना त्याचा नाक नक्षा तर सेम टू सेम तुझ्यासारखा आहे. ती खूप भारावून जात म्हणाली आणि पुढे म्हणाली, अँग्रीसुद्धा तसाच आहे, एकदा रडायला लागलं की ऐकतच नाही. किती राग आहे त्याच्या नाकावर माहीत आहे का. उफ. आणि अर्जुन हसून म्हणाला, ऑफकोर्स डार्लिंग, आफ्टर ऑल ही इज माय सन. शेवटी तो माझा मुलगा आहे. कुणाचा? द अर्जुनचा मुलगा आहे तो. इतका ॲटिट्यूड तर त्याच्यामध्ये असलाच पाहिजे, कारण विदाऊट ॲटिट्यूड आम्ही देसाई सन शोभून नाही दिसत. आणि तन्वी त्याची कॉलर टाईट करत म्हणाली, वाव व्हॉट ॲन ॲटिट्यूड. वा काय ॲटिट्यूड आहे देसाई बॉयजचा. अर्जुन सर, तुम्ही तुमच्या सनला हे सगळं शिकवू नका हां, नाहीतर त्याच्या वाईफलासुद्धा खूप त्रास होईल माझ्यासारखा, जसा मला होतो तसा. हा धूमकेतू सांभाळताना आणि सगळ्याच काही माझ्यासारख्या सहनशील नसतात. अर्जुन सर. आणि अर्जुन हसून म्हणाला, डोंट वरी डिअर, त्यालाही माझ्यासारखीच बायको मिळणार, आय एम शुअर, कारण तो सुद्धा त्याच्या बायकोवर खूप प्रेम करणार, अगदी त्याचे डॅड त्याच्या मॉमवर करतात तितकंच. आता अर्जुन सरांचा रोमॅन्टिक मूड बनला होता. त्यानं तिच्या ओठांकडे ओठ नेले आणि आता तन्वीचं तोंड बाळाकडे होतं आणि ते थोडंसं चुळबुळ करायला लागलं. आणि ती म्हणाली, अर्जुन सोड ना बेबी, बेबी उठलंय. आणि अर्जुन तिला आणखीन घट्ट पकडत म्हणाला, उठू दे, त्याला काय कळतंय. आणि हे बेबीसुद्धा उठले, त्याचं काय डिअर. असं म्हणून त्यानं तिला डोळा मारत एक चावट इशारा केला. आणि तन्वी फार लाजली आणि लाजून म्हणाली, इश्य अर्जुन, हाऊ डर्टी आर यू. घाणेरडा कुठला, गेट लॉस्ट, जा तिकडे. आणि ती लाजून फार गोरीमोरी झाली होती. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून लाजत हसत त्याला फटके मारत होती. आणि तिची ती अवस्था पाहून अर्जुन खूप हसला आणि म्हणाला, तनू त्या डर्टी काय आहे बेबी, आय एम युअर हजबंड, ओके. आणि ती म्हणाली, आय नो, बट असं बोलतात का. ती अजूनही लाजतच होती. तो म्हणाला, आहे की नाही मी तुझा बेबी, सांग. मग माझी किती दिवस झालं, रादर महिने झाले, झोप नाही येत मला तुझ्याशिवाय. मग माझी काळजी कोण घेणार. तुला ना तनू त्याच बेबीची काळजी आहे. आणि या बेबीचं काय. मग तन्वी फार ॲटिट्यूड दाखवत म्हणाली, मग रात्री लवकर ये, मी विचार करेन. तो म्हणाला, ओ रिअली, आता तुमची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल का मॅडम. ती म्हणाली, हो आता मी खूप बिझी असते आणि मी सुद्धा द अर्जुनची वाईफ आहे, माझ्यावर सुद्धा ॲटिट्यूड शोभून दिसतो. आणि इतक्यात तन्वीचा फोन वाजला. फोनच्या आवाजाने चुळबुळ करून झोपायला लागलेलं बाळ पुन्हा जागं झालं. तिनं त्याला जवळ घेतलं
आणि 2च मिनिटात पुन्हा अर्जुनचा सुद्धा फोन वाजला आणि फोन होता अतुलचा. आणि अर्जुन म्हणाला, अतुल, आय एम कमिंग सून. निघतोय मी, लवकरच येईन. पण तू फोन का केलास? का आजही तुझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये न्यायचे आहे? आणि अतुल हसून म्हणाला, फर्स्ट ऑफ ऑल अर्जुन सर, युअर हार्टिएस्ट बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन. सर, तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन. आय हॅव व्हेरी व्हेरी बिग गुड न्यूज. अतुल खूप एक्साईट होऊन बोलत होता. अर्जुनला काहीच कळत नव्हतं की तो इतका आनंदात का आहे आणि तो त्याचं अभिनंदन का करतोय. आणि अर्जुन त्याला म्हणाला, अतुल, व्हाय आर यू कॉंग्रॅच्युलेट टू मी? व्हॉट्स द न्यूज? टेल मी. अतुल, तू माझं अभिनंदन का करतोस? बातमी काय आहे सांग मला. आणि अतुल म्हणाला, सर, तुमची बोर्ड ऑफ असोसिएशन ऑफ इंडिया निवड झाली आहे आणि त्याचा मेल मी आत्ताच ओपन करून पाहिला आणि मला तुम्ही ऑफिसमध्ये येईपर्यंत धीर धरवलाच नाही आणि म्हणून मी फोन केला. आणि अर्जुनसुद्धा फार आश्चर्यचकित होऊन म्हणाला, व्हॉट? इट्स ट्रू? हे खरं आहे का अतुल? अतुल फार हसून आणि कॉन्फिडन्सली म्हणाला, येस सर, इट्स ट्रू. सर, आत्ताच मेल आला आहे आणि मी तो लगेच ओपन केला. ऑफिसला आल्या आल्या नेहमीप्रमाणे आपला मेल बॉक्स चेक करत होतो आणि तो मेल मी पाहिला. मी तुम्हाला लगेच सेंडसुद्धा केला आहे. तुम्ही चेक करा हवं तर. आणि अर्जुनने फोन चालू असतानाच मोबाईलवर त्याचा मेल चेक केला आणि ते पाहून अर्जुन तर उडालाच, कारण ही न्यूज खरंच खूप मोठी होती. हा खूप मोठा बहुमान होता. अर्जुन हसून म्हणाला, दॅट्स व्हेरी ग्रेट न्यूज अतुल. आय एम कमिंग नाव. मी आत्ता येतोय तिथं. आणि अर्जुननं फोन ठेवला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून बाळाला मांडीवर घेत तन्वी म्हणाली, अर्जुन, व्हॉट्स द न्यूज बेबी? बातमी काय आहे? आणि अर्जुन म्हणाला, तनू, माझी बोर्ड ऑफ असोसिएशन ऑफ इंडियामध्ये बोर्ड मेंबर म्हणून निवड झाली आहे आणि हा बहुमान कुठल्याही अवॉर्डपेक्षा सगळ्यात जास्त मोठा आहे. आता इथे जाण्यासाठी लोकांना खूप तपश्चर्या करावी लागते, खूप जोडे झिजवावे लागतात. तेव्हा कुठे बिझनेसचा खूप अनुभव घेतलेल्या व्यक्ती वयाच्या 50-55व्या वर्षी तिथे विराजमान होतात. आणि अर्जुन तर फक्त 31 ते 32च्या वयामध्येच तिथे जाऊन पोहोचला होता. तरुण, तडफदार, रुबाबदार असं त्याचं व्यक्तिमत्व. त्याच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या आणि जास्त अनुभवी माणसांसोबत तो आता काम करणार होता. आणि ज्या अर्थी त्याची तिथं निवड झाली होती इतक्या कमी वयात, त्या अर्थी तो निश्चितच त्याच्यासाठी कॅपेबल होता, कारण त्याची निवड करणारी व्यक्तीसुद्धा खूपच टॅलेंटेड होती. ही न्यूज तर खरंच खूप छान होती, पण आता तन्वीला भलतीच टेन्शन आलं. अर्जुन सक्सेसफुल बिझनेसमन होता, नो डाऊट, पण त्याची विचार करण्याची आणि कामाची पद्धत त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या त्याच्यासोबत काम करणाऱ्या सदस्यांना नाही आवडली तर काय होईल? अर्जुनच्या सडेतोड बोलण्यामुळे अनेक जण दुखावतात. तो बोलायला लागला की कोणाची पर्वा करत नाही. मग समोर कोण आहे? पुरुष आहे की स्त्री आहे? त्याचं त्याच्याशी नातं काय आहे? त्याचं वय काय आहे? अर्जुन या कशाचाच विचार करत नाही. आणि येथेही तसंच झालं तर अर्जुनच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की तो सहन करत नाही. एकट्याने बिझनेस करून कंपनी मोठी करणं वेगळं, ही गोष्ट वेगळी असते. तिथे होल अँड सोल तोच बॉस असतो. सगळे निर्णय त्याचे एकट्याचे असतात. पण आता इतर माणसांमध्ये बसून त्याला त्याची मतं मांडावी लागणार, इतरांची मतं ऐकून घ्यावी लागणार. आणि त्याचीही सडेतोड मतं इतरांना नाही पडली तर अर्जुन चिडणार आणि मग रागाच्या भरात तो काय करेल काही सांगता येत नाही. या सगळ्या विचारांनी क्षणभर तन्वी काळजीत पडली. अर्जुन तर खूप भारावून जात बोलत होता आणि तिला असं नर्वस पाहून तो म्हणाला, तनू, यू आर नॉट हॅपी? ती म्हणाली, नो अर्जुन, आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. पण अर्जुन, एक सांगू, तू ना आता कमी चिडत जा. कोणाला काहीही बोलू नकोस आणि दुखावू नकोस. नाहीतर तू असं करतोस का अर्जुन? तू त्यांना तुझा नकार कळव. ऑलरेडी तुला खूप लोड असतो आपल्या कंपन्यांचा. किती बिझी असतोस तू तुझ्या कामात. आरामसुद्धा हवा ना अर्जुन. आणि त्यात आता सतत तुला दिल्लीला जावं लागणार या कामासाठी. बेटर वे, तू फक्त आपल्या कंपनींवरच फोकस कर. अशीच संधी काय तुला नंतरही येतच राहील. आणि अर्जुन तिला म्हणाला, तनू, आय अंडरस्टँड बेबी, व्हॉट यू से.
तनू, मला समजते तुला काय म्हणायचं आहे ते, बट डोंट वरी स्वीट हार्ट, यू ट्रस्ट मी. तुला तुझ्या अर्जुनवर विश्वास आहे ना? आणि तो अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुला वाटतं ना माझे शत्रू तयार होतील म्हणूनच तू इतकी टेन्स आहेस, हो ना? तर अगं, तुझी इच्छा असो वा नसो, शत्रू तर तयार होणारच, कारण त्यांना आपली प्रगती पाहवत नाही. आणि मग शत्रूंच्या भीतीने आपण प्रगती करायचीच नाही का? आणि मी तर म्हणतो, माझ्या दाढीमध्ये जितके केस आहेत ना तितके शत्रू मला हवेत, अगदी मोजता न येणे इतके. तरच जगण्यात थ्रिल आहे ना. आणि त्यांना पुरून उरायला मलाही आवडतं. आणि हेच मी माझ्या चॅम्पलासुद्धा शिकवणार आहे. आता तन्वी बोलता बोलता बाळाला दूध पाजत होती आणि अर्जुन म्हणाला, ओके बाय तनू, आय एम लेट. ती म्हणाली बाय. अर्जुन क्यूट फेस करत म्हणाला, तनू वन किस? ती म्हणाली नो. तो म्हणाला, अगं बेबीचा, तू त्याला लपवून ठेवला आहेस ना? ती म्हणाली, अर्जुन तो दूध पितोय ना, आता नको. अर्जुन हट्ट करत म्हणाला, तनू तू त्याला झाकून का ठेवलं? ती म्हणाली, अर्जुन कॉन्सन्ट्रेशन व्हायला नको का दूध पिताना? जसं आपलं जेवताना जेवणावर असावं तसं. नाहीतर तो इकडे तिकडेच बघत राहतो आणि पोट भरत नाही आणि मग रडतो, म्हणून असं झाकून घ्यावा लागतो. तो म्हणाला, ओ आय सी. पण तनू दे ना प्लीज एक किस, मग दिवसभर करमणार नाही मला, नाही काहीतरी मिस केल्यासारखं वाटतं गं. एकतर रात्रीही तो झोपलेला असतो आणि मी जाताना सुद्धा झोपेतच असतो, आणि झोपेत तू त्याचा किस घेऊ देत नाहीस. आता तो जागा आहे तर दे ना. तन्वी तरी नाहीच म्हणत होती. आणि अर्जुन बेबीलाच म्हणाला, हे चाम सी हिअर, डॅड इज गोईंग डिअर, गिव्ह मी अ किस बेबी. आणि जसा अर्जुनचा उत्साही आवाज बाळानं ऐकला तसं त्यानं दूध प्यायचं बंद केलं आणि जोरजोरात हात पाय हलवत तोंडावरचं पांघरून काढलं आणि ते खूप चेकाळून हसत अर्जुनकडे बघायला लागलं. आता ते अर्जुनला त्याच्या आवाजाला चांगलाच ओळखत होता आणि खट्याळपणे त्याला पाहून गोड हसायला लागला. फक्त इतकंच करत अर्जुनला प्रतिसाद देत होता. आणि अर्जुन फार हसून म्हणाला, यस दॅट्स माय बॉय. आणि त्यानं बाळाच्या गालाजवळ एक किस केला. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन नॉट हिअर, तिथं नको किस घेऊ, कपाळावर कर, बाळ ओमेटिंग करतं. आणि अर्जुन हसून म्हणाला, मग तू कशाला आहेस? त्यानं ओमेटिंग केली की तू पुसायची, होय ना शोना? असं तो बेबीकडे पाहून म्हणाला. ती म्हणाली, अर्जुन मी पुसेनच, पण त्याच्या पोटात दूध राहणार नाही, त्याचं काय? अर्जुन पुन्हा म्हणाला, कमॉन तनू, मग तू कशाला आहेस? त्यानं ओमेटिंग केली की तू पुन्हा त्याचं पोट भरायचं आणि त्याला दूध पाजायचं. फीडिंग कर ना त्याला तू पुन्हा, तुझं दूध संपणार आहे का? असं म्हणून त्यानं पुन्हा एकदा बाळाला तिथेच तोंडाजवळ किस केला. तिने तर त्याला एक फटकाच मारला. अर्जुन किती दुष्ट आहेस रे, मुद्दाम करतोस ना? अर्जुन म्हणाला, अगं त्याच्या तोंडाचा दुधाचा वास खूप छान येतो, दिवसभर फील होतो मला ते. आणि मग त्याचा चेहरा आठवत राहतो आणि माझा दिवस छान जातो. कसा जातो दिवस हे मला कळतच नाही. रात्रीसुद्धा मी आलो की तो झोपलेलाच होता आणि किती दिवसातून मी निघताना तो जागा आहे. नाहीतर मला त्याचा किस घेताच येत नाही, कारण तो झोपलेला असला की किस घ्यायचा नाही असं बजावलं आहेस ना तू मला. आणि मग पुन्हा त्यानं एकदा त्याच्या कपाळावर किस केला आणि खट्याळपणे त्या बाळाकडे बघून हसला. तेही त्याच्याकडे बघून दोन्ही हात हलवत होतं आणि हाताच्या मुठी तोंडात घालत होता. मग अर्जुन म्हणाला, ओके नाव स्टॉप बेबी, नाव मम्माच टर्न. असं म्हणून त्यानं तन्वीकडे मोर्चा वळवला आणि तिलासुद्धा या गालाला एक, त्या गालाला एक, कपाळावर एक आणि शेवटी तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि बाय म्हणून निघून गेला. आणि ती त्याला मॅड म्हणून हसली. आणि 2च सेकंदात पुन्हा अर्जुन तिच्याजवळ आला आणि म्हणाला, अँड माय गुड मॉर्निंग किस. तन्वीने पुन्हा खूप हसून त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्याला त्याचा गुड मॉर्निंग किस दिला. आणि आता अर्जुन फायनली ऑफिसला गेला. सगळेजण दारात उभे राहून त्याला कॉंग्रॅच्युलेशन करत होते. खूप टाळ्या वाजत होत्या. अर्जुन सगळ्यांच्या अभिनंदनाचा, शुभेच्छांचा स्वीकार करत होता. आणि अतुलने पुन्हा एकदा तो मेल अर्जुनला दाखवला. सगळ्या बिझनेस जगतातून अर्जुनवर पुन्हा एकदा शुभेच्छांचा वर्षाव होत होता. या शुभेच्छांची आता अर्जुनला खूप सवय झाली होती.
त्याला त्यात विशेष काही वाटतच नव्हतं आणि त्यानं पुन्हा एकदा कंबर कसली नवीन आव्हानांना आणि जबाबदाऱ्यांना पेलण्यासाठी.